विदर्भातील सर्वात प्रतिष्ठित गृहनिर्माण संकुलांपैकी एक असलेल्या जयंती नगरी 7 परिसरात सध्या शेजारील मोकळ्या भूखंडावर नागरिकांनी घरगुती कचरा टाकण्यास सुरुवात केल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे। पिरामिड गोल्ड इमारतीचे काही रहिवासीही यामध्ये सामील असल्याचे समोर आले असून प्लास्टिक, थर्मोकॉल व ओल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरण्याची शक्यता आहे। सामाजिक कार्यकर्ते आशिष हजारे यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली असून फक्त वाळू टाकून कचरा दडपल्याची तक्रार केली आहे। जयवंत सावळे यांनीही श्रीमंत आणि उच्च शिक्षित नागरिकांकडून होणाऱ्या बेपर्वाईवर नाराजी व्यक्त करत नगरपंचायतीच्या गाडीचा वापर करण्याचे आवाहन केले। यावर नगरपंचायतचे प्रशासक भरत नंदनवार यांनी संबंधितांना नोटीस बजावल्याची माहिती देत कचरा टाकणे थांबवले नाही तर कठोर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा दिला। सर, हा कचरा जो आलेला हा जयंती नगरीचा कचरा आहे। सोबतच इथे दोन नगरी आहे, जयंती नगरी आणि पिरामिड गोल्ड। या दोन्ही नगरीपासून जेव्हापासून इथे नागरिक राहायला आलेले आहे तेव्हापासून हा कचरा इथे टाकणं चालू केलेला आहे। याच्या आधी जर तुम्ही बघितलं असेल, जेव्हा इथे कोणी नव्हतं, जेव्हा बांधकाम चालू होतं तेव्हा इथे काहीच नव्हतं सर। एक ग्राउंड होतं, ग्राउंड त्यानंतर थोडं जर आपण इकडला भाग जर बघितला तर रोड पर्यंत जो भाग आहे हा शेताचा भाग आहे। हा रोड पासून ते कमीत कमी आज 100-150 मीटर पर्यंत जर अंतर बघितलं तर इतर पूर्ण कचरा डम्पिंग यार्ड इथे तयार झालेला आहे। आणि हा डम्पिंग यार्ड जो तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता, इथला कचरा वगैरे हा फक्त आणि फक्त जयंती नगरी 7 आणि पिरामिड गोल्डचा इथे कचरा टाकलेला आहे सर। म्हणजे आज तुम्ही बघू शकता की थर्मोकॉल असो, पॉलिथिन असो, ओला कचरा असो, वाळला कचरा असो, सगळा कचरा इथे टाकण्यात आलेला आहे सर। यामुळे आम्हाला इथल्या नागरिकाला एवढा त्रास होत आहे की दुर्गंधी खूप पसरत आहे। सोबतच सर वारातून जर आलं तर पूर्ण कचरा उडून आमच्या घरात येत आहे आणि याचा खूप मोठा त्रास। आणि ही तर आता सुरुवात आहे सर, जसजसा पाऊस पडणं चालू होईल तसतसं अजून जास्त याचा परिणाम होईल आणि आरोग्यास खूप मोठा धोका आम्हाला तयार होईल सर। त्या संदर्भातली कुठली तक्रार आपण नगरपंचायतला केली होती का? नक्कीच सर, या संदर्भात मी नगरपंचायतला सुद्धा तक्रार केलेली आहे। सोबत जयंती नगरीच्या सुपरवायझरला पण तक्रार केलेली आहे आणि पिरामिड गोल्डच्या सुपरवायझरला पण तक्रार केली आहे, परंतु कोणी याकडे लक्ष देत नाही सर। कारण होतं कसं, सध्या याचा त्रास खूप होत आहे पण कोणी बोलायला तयार नाही। जयंती नगरीच्या सुपरवायझरला सांगितलं, त्यांनी तात्पुरतं सर थोडं माती टाकून दिलेली। पिरामिड गोल्ड वाल्याचं तुम्ही बघता त्यांनी अजून काहीच केलेलं नाही आहे, त्यांनी तर दखल सुद्धा घेतलेली नाही। सोबत आम्ही नगरपंचायतला दखल दिली, नगरपंचायतनी त्यांना एक नोटीस दिली, तात्पुरती नोटीस, पण नोटीस देऊनही सर ते मानले नाही किंवा कुठल्याही उपाययोजना याच्यावर झालेली नाही आहे सर। हे जे मातीचा इथे ढिगारा दिसतो आहे तर इथे कचरा जो आहे तो काय म्हणाल तुम्ही, कचरा कुठे आहे? कचरा जो आहे यांनी दाबलेला आहे का? हो सर, हा सर तुम्हाला मातीचा ढिगारा जो दिसतो त्या प्लेन दिसतो। जर तुम्ही याच्या खाली गेले ना सर तर याच्या खाली पूर्ण पॉलिथिन असो, त्याच्यानंतर पोते असो, त्याच्यानंतर थर्मोकॉल असो, त्याच्यावर या लोकांनी माती टाकून दाबण्याचा प्रयत्न केला। कचरा इथून हटवलेला नाही, कचरा हटवलेला नाहीये सर, फक्त त्यांनी वरून माती टाकून लपवण्याचा प्रयत्न केला। तिथचे नागरिक जे आहेत, सुशिक्षित नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलणं झालं का? ते कुठे कचरा टाकतात? सर, नागरिकांशी आमचं या नगरीच्या नागरिकाशी असो किंवा पिरामिडच्या नागरिकाशी आमचं बोलणं झालेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कचरा इथेच टाकायला लावला आहे। म्हणजे त्यांचे जे सुपरवायझर आहे किंवा त्यांचे जे कोणी असेल तिथले सुपरविजन, त्यांनी आम्हाला इथे कचरा टाकायला लावला असं त्यांचं म्हणणं आहे सर। इथे कचरा टाकताना बघितलं का लोकांना? नक्की सर, त्याचा व्हिडिओ पण आम्ही काढलेला आहे, त्याचा व्हिडिओ पण सुद्धा नगरपंचायतला आम्ही पाठवलेला आहे। आणि जर तुम्हाला लागत असेल तर माझ्याकडे आजही व्हिडिओ आहे किंवा याच्या आधी फोटो पण मी काढलेला आहे, लाईव्ह फोटो आपण काढलेले आहे। कचरा फेकताना त्या दिवशी एक गाडी आली, त्याला आम्ही पकडलेलं, त्याचं लाईव्ह कचरा पण आम्ही टाकला, त्यानंतरच आम्ही नगरपंचायतला कंप्लेंट्स केली। आणि आता जर तुम्ही बघितलं सर, तुमच्या समोर आपण जेव्हा व्हिडिओ बनवत होतो तर लाईव्ह एक जण तिथे टरबूज आणि हे फेकून गेलेलं सर। सर, नगरपंचायतने काही डस्टबिन सुद्धा जप्त केलेले आहे। हा, नगरपंचायतला सर आम्ही कचरा पिरामिड गोल्ड वाल्यांची कंप्लेंट केली होती। ते इथे ओला कचरा आणि सुका कचरा दोन्ही पण टाकत होते सर। नगरपंचायतची त्यांच्याकडे गाडी येते असं नगरपंचायत वाल्यांचं म्हणणं आहे, तरी सुद्धा ते लोक इथे कचरा टाकत होते। आणि काल शनिवारी आम्ही त्यांची कंप्लेंट केली तर रविवारी त्यांनी कारवाई केली ना। अचानक पिरामिड गोल्ड वाले अशोक मार्केटिंग म्हणून तिथे, अशोक एंटरप्राइजेस म्हणून तिथे एजन्सी आहे, ती एजन्सीचे माणसं इथे कचरा टाकत होते। त्यात अन्न होतं, ओला कचरा होता, तो कचरा इथे टाकत होते। त्यावेळेस नगरपंचायतने येऊन त्यांच्यावर कारवाई केली आणि त्यांची डस्टबिन वगैरे जप्त केलेली। सर, यांना कुठले नोटीस वगैरे काही इश्यू झाले आहेत का? काल सर नगरपंचायतचे जे आरोग्य विभाग आणि सुरक्षा विभागाचे जे लोक आले होते त्यांच्याशी माझं बोलणं झालं। त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही यांना नोटीस दिलेली, पण सर नोटीस देऊनही अजून कुठली कारवाई किंवा जे आम्हाला पाहिजे नित्य स्वच्छता ते झालेली नाहीये। काय मागणी आहे सर तुमची?
आमची एकच मागणी आहे का सर, इथं परिसर, इथे राहणारे सुज्ञ नागरिक आहे, सगळे सुशिक्षित आहे, सुशिक्षित लोक इथे राहतात आणि नवीन नागपूर याला म्हणू शकतो, डेव्हलप नागपूर याला म्हणू शकतो. त्या डेव्हलप नागपूरमध्ये जर असे कचऱ्याचे ढिग असेल तर मला नाही वाटत की याला आपण डेव्हलप म्हणावं किंवा इथे सुशिक्षित लोक राहते असं भासत नाही आहे. आमची तर एकच मागणी आहे सर की आमच्या आरोग्यास येणाऱ्या काळात धोका निर्माण होऊ नये म्हणून इथे स्वच्छता आम्हाला हवी आहे. नमस्कार मित्रांनो, आपले एरियातील जो विकास होत आहे तो खूप चांगला होत आहे. मोठमोठ्या बिल्डिंग आपल्या इथे बनत आहेत, खूप सुशिक्षित लोक आपल्या इकडे राहायला येत आहेत. पण त्याचबरोबर ज्या खाली लँड आहेत, खाली लँडमध्ये काही शिक्षित लोक कचरा करून त्यांच्या स्वतःच्या फॅमिली आणि दुसऱ्यांच्या फॅमिली सोबत पण खेळ करत आहेत. ह्या कचऱ्यामुळं आपल्याला येणाऱ्या पावसाळ्यात खूप सारा त्रास होऊ शकतो. त्याची सर्वांनी काळजी द्यावी व हा कचरा करण्याचं टाळावं. तसेच आपल्या नगरपंचायतची गाडी सर्वांच्या घरोघरी येते, सगळ्या स्कीम मध्ये येते. त्यांनी आपला कचरा त्या गाडीमध्ये टाकावा हे सगळ्यांना विनंती. नागपूरहून विशाल बंबडवार यांची रिपोर्ट, महान्यूज 7 करिता.